नमस्कार मित्रांनो. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तलाठी व्हायचं की ग्रामसेवक हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. दोन्ही पदे अत्यंत सन्मानजनक आहेत, पण दोघांची कामे आणि विभाग पूर्णपणे वेगवेगळे आहेत. आजच्या या छोट्या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यात आणि सोप्या शब्दात दोन्ही पदामधील फरक समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. या फोटोत तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तलाठी सर त्यांच्या कार्यालयात काम करताना आपल्याला दिसत आहेत. तलाठी म्हणजेच गाव प्रशासनाचा महत्वाचा आधारस्तंभ होय मित्रांनो. चला तर मग जाणून घेऊया तलाठी या पदासाठी मुख्य पात्रता काय, त्यासाठी विभाग कुठले असतो, तलाठी सर कुठे काम करतात, तलाठी सरांची पात्रता काय आणि त्यांचं कार्यक्षेत्र काय. तर मित्रांनो, तलाठी या सरांचं डिपार्टमेंट येते मित्रांनो रेव्हेन्यू डिपार्टमेंट, म्हणजेच महसूल विभागाअंतर्गत तलाठी सर काम करतात. याचं मुख्य काम असतं मित्रांनो जमिनीशी संबंधित कामे तयार करणे, सातबारे उतारे देणे, आठवा फेरफार देणे, नोंदणी ठेवणे, पीक पाहणी करणे, तसेच नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करणे. यासाठी पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी, म्हणजेच उमेदवार हा कुठल्याही शाखेतून कमीत कमी ग्रॅज्युएशन झालेला असावा. याचं कार्यक्षेत्र आहे तलाठी सज्जा, म्हणजेच 2 किंवा 1 गावासाठी एक तलाठी म्हणून एक व्यक्ती कार्य करू शकतो. हा व्यक्ती तहसील कार्यालयाच्या अंतर्गत काम करत असतो. तलाठी पदाची पदोन्नती म्हणजेच प्रमोशन. तलाठी ही पद मंडळाधिकारीपासून तर नायब तहसीलदारपर्यंत जाता येते या पदाद्वारे. या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ग्रामसेवक अधिकारी म्हणजेच ग्रामविकासाचा खरा आधारस्तंभ ते कार्य करताना आपल्याला दिसत आहेत. चला तर मग आता जाणून घेऊया ग्रामसेवक या पदाबद्दल माहिती. मित्रांनो, ग्रामसेवक म्हणजेच पंचायत राज व ग्रामविकास स्तरावर काम करणारा हा अधिकारी असतो. याचं मुख्य काम असतं गावाचा विकास करणे, गावामधील जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी याची नोंदणी ठेवणे आणि ग्रामसभा घेणे आणि शासकीय योजना प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचवणे. यासाठी मित्रांनो पात्रता लागते पदवी किंवा कृषी पदविका, म्हणजेच ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटची पदवी किंवा अभियांत्रिकी पदाची पदवी यासाठी लागते मित्रांनो. तर याचं कार्यक्षेत्र असतं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये. याची पदोन्नती म्हणजेच प्रमोशन ग्रामसेवक पासून विस्तार अधिकारी ते विस्तार अधिकाऱ्यापासून गट विकास अधिकारी म्हणजेच BDO पर्यंत याची पदोन्नती आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, दोन्ही पदाबद्दल एका नजरेत तुलना करण्यासाठी तुम्हाला माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही अभ्यासू शकता. जर मित्रांनो दोन्ही पदाबद्दल एका नजरेत सांगायचं म्हणलं, तर वेतन हे दोन्ही पदासाठी सारखंच असतं. ते साधारणतः 25,000 ते 35,000 पर्यंत आणि त्यात भत्ते सुद्धा इन्क्लूड असतात. तर तलाठी यांचा संपर्क थेट जमीन मालकाशी आणि शेतकऱ्यांशी येतो. तर ग्रामसेवकांचा संपूर्ण संबंध हा ग्रामस्थ, सरपंच आणि बचत गटाशी येतो मित्रांनो. यांची जबाबदारी पाहायची म्हणलं तर मित्रांनो, तलाठी म्हणजे जमीन व महसुलाचा आधारस्तंभ असतो. तर ग्रामसेवक म्हणजे गावाच्या सर्वांगीण विकासाचा धुरंधर असतो. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करू शकतो की मित्रांनो, तुम्हाला जर जमिनीचे व्यवहार आणि महसुलाचं आवडत असेल, तर तुम्ही तलाठी हे पद निवडा. आणि जर तुम्हाला गावांचा थेट विकास व समाजकारणात रस असेल, तर तुम्ही ग्रामसेवक हे पद निवडा. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या पदाची तयारी करत आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांना सुद्धा चॅनल सजेस्ट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटूया लगेच पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.